दर्शनच तुम्हाला छान बाप्पाच्या मूर्तीने देतोय. सॉरी, स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल, थँक्यू. तर मग हा बघा असा दिसतो आपला स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल बंद केलेला. आता बरंच सांगायचं तर काहीतरी बोलतोय तो. अरे थँक्यू. आज आहे 34 मिनिटांनी आमचा ब्लॉग चालू झाला आज. आणि आज नवीन चेहरे आहेत आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज दर्शनच तुम्हाला छान बाप्पाच्या मूर्तीने देतोय. मग आम्ही आलेलो आता मुलुंडला बाप्पाच्या पाया पडायला. मित्राचंच मंडळ आहे, म्हणजे म्हणजे त्याच्याच थ्रू आलो एक आक्यामुळे. तर मध्ये पाया पडून घेतो. संध्याकाळचे वाजले आहेत 5:18 आणि आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स कल्याणला दीदीकडे. तर मग थोडं आता लेट झालं आहे, असं पीक वाटत नाही ट्रॅफिक भेटेल, पण भेटण्याचे चान्सेस कमी नाही आहेत. बघू आता कधीपर्यंत पोचतो आहे कल्याणला. बाकी आपलं मुलुंडला गेलेलो, मुलुंडचं काम झालं नीट. आणि आता दीदीने नवीन शॉप चालू केलं आहे, तर मग तिचं एक पार्सल आहे ते पण द्यायचं आहे. आणि तिच्या शॉपला पण व्हिजिट करायचं होतं मला, तर मग ते पण व्हिजिट करूया. दाखवतो तुम्हाला कोणता शॉप आहे, कसला आहे, काय कुठे आहे, लोकेशन कुठे आहे, काय काय मिळतं तिच्याकडे, प्राइसिंग काय, सगळं इन डिटेल तुम्हाला सांगतो. बाकी लगे रहिए व्हिडिओ में. जर तुम्ही फूडी आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. बाकी चला कल्याणला पोचूया. आणि कल्याणवरनं बघत असाल मला तर प्लीज लाईक करा आधी व्हिडिओ आणि सबस्क्राईब पण करा, कारण की कल्याणला माझं एक शॉप होतं आधी, पण ते सध्या क्लोज केलं. बाकी पोचूया कल्याणला. सो आता ऑलमोस्ट पोचलो आपण कल्याणमध्ये. आणि अजूनपर्यंत कल्याण एंटर नाही केले, तरी पण 5:12 वाजता आम्ही कुठे होतो, ऐरोली क्रॉस केलेली सोडलेली. आणि आता 6:12 झालेत, अजूनपर्यंत कल्याणला पोचलो नाही. एवढी ट्रॅफिक यार, पीक आज नव्हता तरी पण एवढा ट्रॅफिक मिळालं आहे मला, काय बोलायचं. आणि आता दुपारी पण या, सकाळी या, रात्री या, कधीही या, ट्रॅफिक मिळते ते मिळते आता. आणि आम्हाला तर सवय झाली आहे की गावच्या रस्त्यांची म्हणजे मोकळे रस्ते बघायची, त्यामुळे असं इकडे मला तर इतका वैताग येतो ना आता. पण आता पहिल्याची सवय आहे म्हणून मी आता निभावून घेतो आहे. बाकी बघू आता कधीपर्यंत पोचतो. अजून 6:12 झाले, अजून पत्रे पुलापर्यंत पण नाही पोचले. अजून पत्रे पूल येईल आता, तिकडनं एक 10-15 मिनटं, नाही म्हणता 1-1.5 तास तरी कल्याणसाठी लागतोच. ते पण दुपारी निघालं तर, संध्याकाळी निघाला तर तुमचा बोंबालाच 2-2.5 तास पकडून जा. आम्ही तर मध्ये मध्ये यायचो, पत्रे पूलचं काम चालू असायचं तर मग इकडे या रस्त्यावरतीच आम्हाला तासभर लागायचा. कधीपर्यंत होणार डेव्हलपमेंट काय माहीत. 5 वर्ष झाले आम्हाला कल्याण सोडून, नाहीतर मग आमचा डेलीचा अपडाऊन असायचा. तेव्हा पण इतकाच टाइम लागायचा, आता पण इतकाच टाइम लागतो. डेव्हलपमेंट कुठे आहे डेव्हलपमेंट? ते बोललं तेवढं कमी आहे. आता पोचू आपण आधी दीदीकडे आणि नंतर मग बघू पुढचं काय होतंय ते. आता जस्ट पोचलेलो आहोत आपण कल्याणला. दीदीचं पार्सल होतं ते आता देतो तिच्या घरी. दीदी आहे शॉपवरती, तर मग आता हे पार्सल देऊ, शॉपकडे जाऊ आणि तुम्हाला शॉप दाखवतो तिचा कसा आहे तो. सो स्टे ट्यून्ड. कसं वाटतंय मी आज, पोट सुटलं रे. जिम चालू करायला पाहिजे आता. गावी गेलो की जिम चालू 100%. जस्ट आता थोडं काम होतं दीदीचं, ते करायला आलेलो आम्ही.
आणि आम्ही जस्ट बोलत होतो की आम्ही जेव्हा कल्याणला राहायचो इकडे तेव्हा या रोडवरती असं काहीच नव्हतं, म्हणजे एक दुकान नव्हतं. इवन ही बिल्डिंगचं पण काम चालू होतं आणि फक्त बिल्डिंगचं तर काहीच काम नव्हतं चालू आणि हा इकडचा रस्ता पण नव्हता, फक्त त्या साईडचा रस्ता होता. ते पण आम्ही स्कूटी शिकायला आलेलो प्रणयच्या सोबत, तर मग तिला ती इकडे स्कूटी शिकवत होतो मी. आणि आता बघतोय तर शाळेला एवढ्या दोन्ही साईडला डेव्हलप झालं आणि पार्किंग झाले आहेत आपले, एवढे सगळे काय बोलतात शॉप्स झाले आहेत आणि चांगले चांगले शॉप्स आहेत. 5 वर्षामध्ये डेव्हलप झालंय तसं बऱ्यापैकी कल्याण, पण काय बोलायचं आता, मेन हायवे नीट होत नाही. हायवेचा प्रॉब्लेम आहे. बाकी आतमधलं खूप छान झालं डेव्हलप. हे तर रौनक सिटीचा एरिया तो तर डेव्हलप होणारच होता आणि झाला पण आहे, त्याप्रमाणे खूप चांगला झाला. फक्त कनेक्टिव्हिटी आणि मेन हायवे आणि छोटे मोठे आहेत थोडेसे ऑब्स्टिकल्स, ते जर कंप्लीट झाले तर मग कल्याण डोंबिवली एक नंबर होऊन जाईल. तर मग तरी अजून 10 वर्ष तरी आहेत त्याला डेव्हलप व्हायला. पण बाकी बिल्डिंग्स बघू शकता केवढे मोठे मोठे झाले. आणि आमची आराध्या पण उठली आहे, तर मग आम्ही आता बंद करतो. माझ्या मी उठली ती, सॉरी. मी आलेलो आहोत आपल्या शोरमाकडे, म्हणजे हा आम्ही खूप आधी तर मग आम्ही हा शोरमा 4 वर्षापासून खातोय, म्हणजे कल्याणला आल्यापासून. तर मग कल्याण शोरमा म्हणून आहे आपलं, खडकपाडालाच आहे. आणि लोकेशन तर तुम्ही टाकाल गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल कल्याण शोरमा म्हणून. तर मग खूप छान शोरमा आहे, ते टेक्स्चर पण मस्त आहे आणि चटणी तर एक नंबर, मेवा वगैरे मस्त. पण जाऊया आता, पहिले शोरमा घेऊ आणि मग दाखवतो. तर मग असा आहे एक कल्याण शोरमा, ॲव्हरेज आहे, फक्त सॉसेसचा गेम आहे आणि बाकी इतकं काही खास नाही. पण आमचा ॲव्हरेजचा शोरमा बेस्ट आहे एनी टाईम. काय बोलताय, तुला पण कसा वाटला? ह्याच्यापेक्षा ॲव्हरेजचा बेटर आहे. मी खाल्ला नाही पण प्राईस आणि क्वांटिटीनुसार सांगू शकतो. 80 रुपीजचा आहे, 90 रुपीज आमच्या ॲव्हरेजला भेटतो, माझ्यापेक्षा डबल असतो. ट्राय करू आणि आता तिकडे जाऊ. तर आपण पोचलेलो आहोत दिदीच्या शॉपमध्ये. स्वीट ट्रीट कल्याण येते आणि तुम्ही बघू शकता की हा आपला आदारवाडीचा रोड आहे मेन, आणि इकडेच नेऊन सगळ्याची खाऊ गल्ली चालू झाली आहे. तर मग इकडे दिदीचं शॉप आहे स्वीट ट्रीट. आणि आता लोकेशन कसं सांगू तुम्हाला, हे बघा समोर आहे ना ऑर्गॅनिक फिटनेस लॉन्ज आहे. तर मग इकडे ऑर्गॅनिक फिटनेस लॉन्जच्या समोरच आहे दिदीचं शॉप स्वीट ट्रीट. तर मग आपण मेन्यू चेक करू काय काय आहे. अरे बापरे, आणि मोस्टली सगळं तर दिदीच बनवते. तर मग बघूया इकडे काय काय आहे. खूप रिजनेबल रेट ठेवले दिदीने, तर मग तुम्हाला हवं ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि सध्या चुरोस बंद आहेत, पण उद्यापासून किंवा परवापासून चुरोस पण चालू होतील. आपण आहे ना काय घेऊ माहिती आहे, मिनी पॉप स्टिक्स नको, चुरोस सध्या बंद आहे. क्लासिकच बाउल घेऊ, एक क्लासिक बाउल घेऊ, नाही स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल घेऊ, एक स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल घेऊ तोपर्यंत. सो बघू कसं येतोय. आमच्या आराध्याची ऑर्डर आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल. तू प्लीज स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल कर प्लीज. ओके, 5 मिनिटांमध्ये आराध्याचा चॉकलेट बाउल येणार आहे, लवकरात लवकर. तर मग असा सेटअप आहे, बघू शकता तुम्ही. आणि सेटिंग पण दिली आहे आणि सर्वात खुश आहे आज आराध्या. मेन्यूज बघते. रेडी झालाय आराध्याचा चॉकलेट बाउल, पण तू तुला खायला नाही मिळणार आहे. लहान मुलं आता PS5 खेळतात, तरी मी पण खेळायचो या. हा, पण या एज मध्ये मी खेळायचो PC गेम, पण हे एक्स्ट्रीम खेळतात. आणि आता आपला मोस्टली रेडी झालाय. 6 ना नोव्हेंबर मध्ये होणार आहे. आता टाईट आहे.
चल अरे मारूंगा तेरे को. मी कधीपासून रेडी थांबलोय इकडे. तर आमचा बाउल रेडी झालेला आहे. अरे सॉरी, स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल. थँक्यू. तर मग हा बघा असा दिसतो आपला स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल. हे नजर बघायची पण तुला मिळणार नाही आहे. तर मग आपण ट्राय करून बघू. काय बघ ट्राय. पहिले तू कर, मी पकड. तर मग आपण ट्राय करूया. फर्स्ट बाईट. कॉम्बिनेशन छान आहे. आपण आहे ना आणि एक थोडंसं खा. स्ट्रॉबेरी देणार. बस बस बस. खाल्ला तिने. खाल्लं. कॉम्बिनेशन छान आहे. स्ट्रॉबेरी पण छान आहे. आंबट नाही आहे. मस्त. अजून एक मोठा बाईट वाढू आपण. तर महिला आता मी घेतो. प्रणेशाला खाऊन दे नीट. तर मग प्रणेशाने ट्राय केलंय. खूप मस्त लागतं. छान लागतं ना. मला पण छान वाटली. आणि कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. चॉकलेट आणि जास्त चॉकलेट जास्त गोड पण नाही आहे. क्रीम पण जास्त गोड नाही आहे. आणि बेस पण जास्त गोड नाही. तर मग जसं बॅलन्स पाहिजे तसं बॅलन्स आहे. साईड घेऊन बोलत नाही आहे मी असं. अच्छा ओके. हां तर मग दीदीचा शॉप आहे म्हणून तारीफ करत नाहीये. हां तसं Actually बोल. चांगलं लागतं. तर मग आता दीदीची जास्त गोड नाहीये. तर मग दीदीचा शॉप आहे माझ्या. तर मग त्यामुळे मी तारीफ नाही करत आहे. नो बायस आन्सर आहे. तर मग खूप छान आहे. टेस्टी आहे. कलरवरनं कोणी बघत असाल तर प्लीज व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं देईन तुम्हाला की लोकेशन कुठे आहे, काय कुठे आहे. आणि बाकी अजून एक ट्राय करू दुसरं काहीतरी. पण स्ट्रॉबेरी बाउल केक छान आहे. तर मग इकडे आपले छोटे मित्र पण होते. तुम्ही काय ट्राय करताय? मी ओरिओ मिल्क चॉकलेट घेतले. अच्छा, तुम्ही पहिल्यांदा ट्राय करताय की खाल्लंय अजून? नाही, इथे पहिल्यांदा आले. अच्छा. आणि मी त्याचा ह्याच्यात टेस्ट केला. खूप भारी लागतं. आवडलं ना? हो. तर मग माझ्या 10 on 10 आहे बोलतो. तर मग माझ्या दीदीचं शॉप आहे. तर मग कधी पण तुम्ही या. अरे बा अजून तुमचं एक आलं. तुम्ही कुठे काढलेला? तर कुठे राहता तुम्ही? आम्ही तर बाजूला सोसायटीमध्ये कारंगण. हा. कोणता स्टँडर्ड माझ्या? नाही, आंबट नाहीये. बाकी तू 6वी? अरे बापरे. म्हणजे हा तुमचा कॅप्टन आहे वाटतं. हा ना. तर मग तुम्ही ट्राय करा आणि चांगले रिव्ह्यू द्या. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. मग तुम्ही दिसाल ब्लॉगमध्ये. या बंद केलेलं. आता परत सांग एकदा. थांब काहीतरी बोलतोय तो. लाईक, शेअर आणि कमेंट करा. अरे थँक्यू. आणि इकडचं वॉफेल नक्की खायला या. अरे बापरे. आता एवढं तारीफ केली तर मग तुम्हाला यावं लागतंय खायला इकडे. बाकी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. लोकेशन कुठे आहे आणि मेन्यू तर तुम्हाला दाखवला मी. तर मग नक्की या आणि व्हिजिट करा. आतमधून असा लुक येतो आहे. आणि सेटअप पण एकदम नीट काही छान आणि क्लीन आहे. तर मग नो हायजीन इश्यूज. खूप छान आहे. कधीही या, व्हिजिट करा. बाकी आता पुढचा प्लॅन बघू कसा काय होतो आहे. दीदीला सामान तर दिलं. तिचं प्रोडक्ट पण ट्राय केलं. खूप मस्त होतं. एक नंबर मजा आली खायला. आणि आराध्या एवढी खुश आहे ना आतूला बघून. तर मग तिला तिच्याकडेच जायचं आहे. हा का? खाल्ले आता आणखी हवेत. अजून स्ट्रॉबेरी. तू स्ट्रॉबेरी आहे ना एक डझन खाऊन टाकशील माहिती आहे. तिला शॉर्टेज पडायचा. आलो आम्ही आलो. बापरे काहीतरी वेगळं दिसतंय रे. चालायला जमत नाही. आणि आता तुझा पीक टाईम असेल कस्टमरचा. त्यामुळे आपण जास्त टाइमपास नको करायला. निघूया. हां ये बाबा आरामात. नाहीतर मेरे को धरना पडेगा दोनों को. सो तर मग आम्ही
आलो कल्याणवरनं 9:30 वाजता आणि आता वाजलेले आहेत 11:30. तर मग आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे आणि खूप छान दीदीने शॉप मेंटेन ठेवलं आहे. आता इन फ्युचर पण असंच राहिलं तर मग वेल अँड गुड. आणि बाकीचे प्रोडक्ट पण छान आहेत, जाऊन तुम्ही मस्ट ट्राय करा, एकदा विजिट करा शॉपला, आवडेल तुम्हाला. जर तुम्हाला डिझर्ट आवडत असेल तर मग स्वीट आवडत असेल तर मग सावा मस्त आहे, क्वांटिटी पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि बाकी कल्याणमध्ये असाल तर तुम्हाला तर हाकेच्या अंतरावर आहे ते शॉप, तर मग जाऊन विजिट करा आणि फीडबॅक द्या मला कसं वाटलं ते. आणि बस इतकंच स्टेप आहे आजचा ब्लॉग. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. 28 दिवस झालेले आहेत, फक्त आता 2 दिवस राहिलेले आहेत आपले ब्लॉग्स एंड करण्यासाठी. तर मग 30 ब्लॉगचं चॅलेंज पण आपलं संपलं आहे आणि बघू आता पुढचं कसं काय काय होतं आहे ते. बाकी तुम्हाला तर अपडेट देईन मी पुढे काय माझं पाऊल असणार आहे, टाकणार आहे मी ते. बाकी आजचा व्हिडिओ असा इतकाच ठेवूया, असेच चांगले व्हिडिओ देत राहील तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.